पुरी घरात दार लावून कोंडून बसलो आम्ही, हां. तरी पण माश्या चौकटीपाशी घोंग 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 करत होत्या. होय ना? आणि अख्खा दिवस पुरी वकून 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 दैना झाली त्यांची. आगीमुळे चावल्या हो, उलट्या होत्यात होय? लय लय उलट्या होत्या त्या. आणि मग परत न खणभर जागा घरातला वाला झाला होता उलट्या होऊन हं. पुरींच्या. आणि मला बी लय चावलं होतं. आगीमुळे वेगळं असतं ना? आगीमुळे वेगळं असतं, तीच चावलं होतं. हां. हो, लय बेकार असं तोंड सुजते ती मऊ चावली म्हणून त्यानं. होय. आणि मग परत न पोरींला आत कोंडलं आणि परत व्हायचं उशिरानं. खाल्लं नाही काय नाही, इरबळ त्यांची दैना चालली होती. मग डॉक्टर बोलवला आणि एक एक इंजेक्शन केलं. आणि मी इथनं वर जाताना शंकर बापू जोगूचं वडील हं. तिकडून वैरण आणत होतं. हं. वैरण आणत होतं आणि त्यांनी चुंबळ केली होती हं. चादरची. आणि ती चादरची चादर माझ्या अंगावर टाकली. हां. माश्या लय होत्या म्हणून. हां. चादर अंगावर टाकली. मग त्यांच्याच अंगावर परत ना माश्या बसल्या. अरे बापरे! आणि मग त्यांच्या तर एक कानात शिरली होती माशी. होय का? मग त्यांनी पळत येऊन इथं विहिरीत उडी टाकली हं. पाण्यात. तरी पण माश्या वर तरगत होत्या होय का? त्यांच्या. हो, लय म्हणजे लय त्यावेळेस अशी दैना झाली होती. माश्या लयच आगीमुळे म्हणलं की मला तर लय भ्या वाटतं. हां ना? हो, लय भ्या वाटतं ना, काटाच येतो अंगावर.